13 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। बेंगलोरमध्ये एक नवरा बायको राहत होते। दोघंही खूप जास्त शिकलेले होते। नवरा एका मोठ्या कंपनीत म्हणजेच इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मॅनेजरच्या पोस्टवर काम करत होता, तर त्याची बायको यूपीची राहणारी होती, जिचं नाव प्रियंका। ती बंगलोरमध्येच एका नामांकित शाळेत शिक्षिकेचं काम करत होती। 2007 मध्ये त्या दोघांचंही लग्न झालं होतं। लग्न होऊन आता 3 वर्ष झाले होते। ते दोघंही एक फ्लॅट घेऊन बाहेर राहायला लागले होते। 2010चे ते वर्ष होते। तारीख 10 ऑगस्ट। सकाळी 7:30 वाजता बेंगलोरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये एक फोन येतो। एका शेजारच्याच परिसरातील एका सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये एक खून झाला आहे असं सांगितलं गेलं। तो एरिया पूर्णपणे पॉश होता। त्या ठिकाणी या अगोदर अशी एकही घटना घडलेली नव्हती, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा शॉक लागणारी ही घटना होती। तेव्हा पोलीस फोन आल्याबरोबर घाईघाईतच त्या घटनास्थळी पोहोचले। ते फ्लॅटमध्ये जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे एक विचित्रच गोष्ट बघायला मिळते। एक 29 वर्षीय महिला एका खुर्चीवर बसलेली असते। तिचे दोन्हीही हात खुर्चीला बांधलेले होते। गळ्यावर चाकू मारल्याचे निशाण होते आणि तिची मान तशीच झुकली गेलेली होती। ती जरी बसलेली दिसत होती, पण तिचा जीव कधीच गेला होता। तो फक्त तिचा एक मृतदेह होता। पोलीस तिची बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवतात। बॉडीचं पोस्टमॉर्टम केलं जातं। त्या घरात 2च व्यक्ती राहत होते, नवरा आणि बायको। बायको तर आता मेली होती, त्याच्यामुळे नवऱ्यालाच विचारपूस करायला पोलीस सुरुवात करतात। तुम्हाला माहिती आहे का, खून त्याच प्रियंकाचा झाला होता, जी बंगलोरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका होती। आणि या प्रियंकाचा नवरा होता तो सतीश कुमार गुप्ता, जो की एका नामांकित इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता, जिथे तो मॅनेजरचं काम करत होता। बायकोचा खून झाल्यामुळे सतीशची परिस्थिती खूप दुःखदायक झाली होती। रडून रडून त्यानं खूपच स्वतःचे हाल करून घेतले होते। बायको आपल्यापासून दूर झाली हा विरह, हा धक्काच त्याला सहन होत नव्हता, पण तरीही तो पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला त्यांच्या समोर बसला होता। तेव्हा त्यानं पोलिसांना सांगितलं की तो रोज सकाळी 5:30 वाजता बाहेर जॉगिंग करण्यासाठी जात असतो। प्रियंकाला सकाळी लवकर उठायला आवडत नव्हतं, कारण 7:30 वाजता तिला स्कूलमध्येही जायला लागायचं आणि सतीशला सकाळी 10 वाजता ऑफिस असायचे। प्रियंका सकाळी 7:30 वाजता आपल्या घरातून शाळेत जायला निघत असे। ती उठल्यानंतर घरातच आपला योगा व्यायाम करत असे, त्यामुळे सतीश नेहमीच एकटाच जॉगिंग करायला बाहेर पडत असे। त्याने पुढे सांगितलं, 10 ऑगस्टच्या दिवशी मी सकाळी जॉगिंग करायला बाहेर पडलो होतो। थोड्याच वेळात माझ्या बायकोचा मला फोन आला आणि तिनं सांगितलं की काही रद्दीवाले लोक घरासमोर आलेले आहेत। 2 माणसं आहेत, ते आपल्या घरातील पेपर म्हणजेच रद्दी खरेदी करण्यासाठी ते आलेले आहेत। मी त्यांना नकार दिला, तरीही ते घराच्या बाहेरून जातच नाहीत। म्हणत आहेत की सकाळी सकाळी तुमच्या दारी आलो आहोत, असेल रद्दी काही, थोडे पेपर वगैरे असेल तर आम्हाला द्या, बोहणी होऊनच जाईल आमची। तेव्हा सतीशनं आपल्या बायकोला सांगितलं, अगं इतक्या सकाळी सकाळी कोणी रद्दीवाले येत असतात का? तू दरवाजा उघडू नको, मी येतोच। इतके सकाळी 6 वाजता कुणी थोडंच येतं, म्हणत त्यानं फोन बंद केला। 45 मिनिटांनंतर तो आपल्या फ्लॅटवर पोहोचला। त्यानं बघितलं तर घराचा दरवाजा हा बंद होता। त्यानं दरवाजाची बेल वाजवली, पण कोणीही दरवाजा उघडतच नव्हतं। बेल वाजवून तो थकला। आता तर आजूबाजूचे राहणाऱ्या फ्लॅटमधील लोकही तिथे जमा झालेत। तो तिला वारंवार फोन करत होता, पण प्रियंका म्हणजेच त्याची बायको फोनही उचलत नव्हती। तेव्हा त्याला डोक्यात विचार आला की आपल्याकडे या फ्लॅटच्या 2 चाव्या आहेत, एक आपल्या बायकोकडे असते तर एक आपल्याकडे, कारण त्यांच्या दोघांपैकी कोणीही घरी लवकर आल्यानंतर ते त्या चावीनं दरवाजा खोलून घरात येऊ शकतात। म्हणून त्यानं एक चावी आपल्या इन्फोसिसच्या कंपनीतच आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती। खूप वाट बघितल्यानंतर सतीश जवळच असलेल्या आपल्या इन्फोसिसच्या कंपनीमध्ये पटकनच गेला। कंपनी फ्लॅटपासून जवळच होती, म्हणूनच ते इथे राहायला आले होते, कारण फ्लॅटपासून दोघांचा जॉब हा जवळ होता। तो ऑफिसमध्ये जाऊन पटकनच चावी घेऊन येतो, पटकनच फ्लॅटचा दरवाजा खोलतो,
परंतु समोर बघितल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण समोर एका खुर्चीवर त्याची बायको प्रियंका बसलेली होती. तिचे दोन्हीही हात खुर्चीला बांधलेले होते. तिच्या गळ्यातून रक्त येत होतं. तिचा जीव गेलेला होता. म्हणून त्यानं सगळ्यात अगोदर पोलिसांना फोन केला आणि तिथून पुढे पोलिसांनी या केसची चौकशी करायला सुरू केलं. पहिला दिवस गेला, दुसराही दिवस गेला, पण पोलिसांच्या हातात काहीच पुरावे लागत नव्हते. कोणी खून केला समजायला काहीच मार्ग नव्हता. आजूबाजूच्या राहणाऱ्या माणसांनीही काहीच बघितलेलं नव्हतं. फ्लॅटच्या शेजारी बाहेर CCTV कॅमेरे देखील नव्हते, जेणेकरून ह्या केसचा गुंता सोडवता येईल. त्यामुळे पोलीस सुद्धा आता खूप जास्त टेन्शनमध्ये होते. ज्या व्यक्तीचा खून झाला ती एका शाळेची शिक्षिका होती आणि त्याची पत्नी होती. तो एका मोठ्या कंपनीचा मॅनेजरच्या पोस्टवर काम करत होता. त्यामुळे या केसचं पोलिसांवरती सुद्धा खूप मोठं प्रेशर होतं. सतीश गुप्ताचे मित्र घरी येऊन त्याचे सांत्वन करत होते. त्याचे मित्र तर आता म्हणत होते की दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नाहीत, ते माहिती होतं, पण आता आपल्या बेंगलोर सारख्या शहरातही असं व्हायला लागलं तर कसं होईल? इथे अशा घटना कधीच झालेल्या नाहीत. ही तर पहिलीच घटना आहे. आता खुनी सापडेल की नाही? 3 दिवस या घटनेला झाले होते. सतीश बायकोवर खूप प्रेम करायचा, म्हणून 3 दिवस झाले तरी आपल्या बायकोच्या खुन्याला पोलिसांनी पकडलं नाही. म्हणून सतीश आता रोजच पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन हंगामा करायचा. माझ्या बायकोला न्याय द्या, गुन्हेगारांना पकडा, असं त्या पोलिसांना म्हणायचा. आता इन्फोसिस सारख्या कंपनीत काम करणारा एक एम्प्लॉई जर बायकोला इन्साफ मिळावा, न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर दिवस दिवस उभा राहत असेल तर ही गोष्ट लवकरच मीडियाच्या समोर आली आणि प्रत्येक ठिकाणी ही न्यूज, ही बातमी प्रत्येक पेपरमध्ये, न्यूज चॅनलवर वेगानेच व्हायरल झाली. बेंगलोर पोलिसांवर खूप मोठा आता प्रेशर होता. हाय प्रोफाईल केस त्यांच्याकडे आली होती, परंतु खरा गुन्हेगार कोण आहे हे त्यांना सापडत नव्हतं. सतीश आता रोजच पोलीस स्टेशनच्या बाहेर येत आपल्या बायकोसाठी न्याय मागायचा. तेव्हा पोलीस त्याला म्हणायचे की आम्ही आमच्या पद्धतीनं चौकशी करत आहोत, तुम्ही असं आंदोलन करू नका, तुम्ही घरी जा, आम्ही लवकरच खरा गुन्हेगार पकडू. पण सतीश ऐकायला तयारच नव्हता. 3 दिवसांपर्यंत पोलीस सतीशला समजावून सांगत होते, पण तो बायकोच्या प्रेमात वेडा झाला होता. तो ऐकायला तयार नव्हता. तो रोजच आंदोलन करत होता. 4थ्या दिवशी परत एकदा काही पोलीस त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, तू हे आंदोलन बंद कर, आम्ही लवकरच खरा आरोपी शोधतो. पण सतीश ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, मी इथून जाणार नाही, माझ्या बायकोला न्याय द्या. आता पोलीस त्याच्याकडे बघून जरा हसले आणि त्याला म्हणाले, चल पोलीस स्टेशनमध्ये ये आत. सतीश उठला आणि पोलिसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये आत गेला. पोलीस त्याला लगेचच म्हणाले, आता तुला पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करायची काहीच गरज नाही, कारण तुझी जागा पोलीस स्टेशनच्या आतमध्येच आहे. तेव्हा सतीश चिडूनच पोलिसांना म्हणाला, हा काय मजाक आहे साहेब? पोलीस म्हणाले, मजाक नाही, 3 दिवसांपासून तू हे आंदोलन करत आहेस असं तुला वाटतं. तुला वाटत असेल की आम्ही तुझ्या प्रेशरमध्ये येऊन आमच्या चौकशीचा मार्ग भटकू आणि तुला समजणार नाही, पण आम्हीच तुला 3 दिवसांसाठी इथे बसवून ठेवलं होतं, कारण आम्ही सुद्धा या केसची चांगल्या प्रकारे चौकशी करू शकतो. कारण तू इथे बसलेला असताना आम्हाला बाहेर तुझ्याबद्दल बरीच काही माहिती मिळेल. अशा बऱ्याच काही छोट्या गोष्टी होत्या ज्यानं आमचा पहिलाच संशय हा तुझ्यावरती गेला. आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र जोडल्यात आणि बऱ्याच सत्य घटना आमच्या डोळ्यांसमोर उलगडल्या गेल्या. आता खरं खरं सांग सतीश गुप्ता, तूच तुझ्या बायकोला मारलं आहेस ना? तूच तुझ्या बायकोचा खुनी आहेस ना? सतीशनं अगोदर अजिबात ही गोष्ट मान्यच केली नाही. तो खूपच सावरासावर करत होता. मी माझ्या बायकोवर किती प्रेम करत होतो. आमच्या लग्नाला 3च वर्ष झाले आहेत. जर मी तिला मारलं असतं तर मी तिच्या गुन्हेगाराला पकडा म्हणून बाहेर 3 दिवसांपासून कशासाठी उन्हामध्ये बसलो असतो. त्यामुळेच मी तिचा खून का करू? तेव्हा पोलिसांनी एक एक करून त्याने केलेल्या सगळ्या चुका त्याच्यासमोर उलगडल्यात. आता मात्र सतीशकडे दुसरा काहीही एक पर्याय उरलाच नव्हता आपला गुन्हा कबूल करण्याशिवाय. आणि शेवटी त्याला आपला गुन्हा पोलिसांसमोर
कबूल करावाच लागला आणि त्यानं पूर्ण स्टोरी पोलिसांना सांगायला सुरू केलं. जेव्हा ही कहाणी सांगितली गेली तेव्हा पूर्ण क्राईम स्टोरी म्हणजेच कथा उलगडली गेली. आता पोलिसांनी त्या अगोदर आपल्याला सतीश गुप्तावर कसा संशय आला हे सांगितलं. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करून बेंगलोरच्या पोलिसांनी या केसचा तपास घेतला. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्या पोलिसांनी ही केसची चौकशी सुरू केली. 10 ऑगस्टच्या सकाळी 7:30 वाजता ह्या पोलीस स्टेशनमध्ये फोन आला होता. एका फ्लॅटमध्ये एका महिलाचा खून झालेला आहे. तेव्हा पोलीस त्या ठिकाणी जेव्हा पोहोचले तेव्हा फ्लॅटमध्ये फक्त 2च व्यक्ती होत्या. एक तर प्रियंका आणि दुसरा तिचा नवरा सतीश. पहिला बयान सतीशनं हाच दिला की तो जॉगिंग करत होता. बायकोचा फोन आला आणि तिनं सांगितलं की 2 पेपरवाले म्हणजेच रद्दी घेण्यासाठी आलेले आहेत आणि तो तिला म्हणाला की तू दरवाजा उघडू नकोस, मी घरी येतोच. परंतु जेव्हा पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्या फ्लॅटच्या आजूबाजूचे लोक म्हणजेच पहिल्या फ्लोअरवरचे लोक म्हणाले की सकाळी असे कोणतेही रद्दीवाले पेपरवाले आलेले नव्हते. आलेले असते तर आम्हाला नक्कीच त्यांचा आवाज आला असता. तेव्हा आता पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केली की खरंच सतीशच्या बायकोचा त्याला फोन गेला होता का. कॉल डिटेल्स चेक केल्यानंतर खरंच तिचा फोन सतीशला गेलेला होता, परंतु टाईम तो जो सांगत होता तो चुकीचा होता. अर्ध्या तासाच्या अगोदर त्यानं टाईम सांगितला होता. तो बोलला होता बायकोला की दरवाजा खोलू नकोस, मी येतोय, आणि तो जॉगिंग करायला खूप दूर गेलेला नव्हता. तो आपल्याच अपार्टमेंटमध्ये खाली गार्डनमध्ये जॉगिंग करत होता. त्यामुळे जर बायकोचा फोन आला तर तो 3 ते 4 मिनिटांच्या अगोदरच आपल्या फ्लॅटपर्यंत येऊन पोहोचला असता, कारण इतकाच दूर तो आपल्या फ्लॅटपासून होता. परंतु तो बायकोचा फोन आल्यानंतर 45 मिनिटांनी तिथे येऊन पोहोचला. आता प्रश्न हा होता आणि त्याच्यावर संशय घेण्याचं कारणही हेच होतं की 2-3 मिनिटं फ्लॅटपर्यंत पोहोचायला लागतात, तर या माणसाने 45 मिनिट का घेतले. आता पोलिसांना त्यानं दुसरी गोष्ट सांगितली. जेव्हा मी घरी आलो तेव्हा दरवाजाची बेल वाजवत होतो, पण दरवाजा कोणीच खोलत नव्हतं. मी तिला फोनही खूप केले पण ती उचलत नव्हती. म्हणून मी घाईतच माझी कंपनी शेजारीच आहे म्हणून तिथून माझी चावी घेऊन आलो. आता पोलिसांनी त्याच्या या गोष्टीचाही तपास केला. तो खोटं बोलत नव्हता. तो खरंच कंपनीमध्ये गेला होता, पण कंपनीत गेल्यानंतर तो आतमध्ये त्याच्या कॅबिनपर्यंत पोहोचलाच नव्हता. तो आपल्या इन्फोसिस कंपनीच्या खालीच परिसरात इकडून तिकडे फिरत होता, कारण चावी त्यानं आदल्या दिवशीच आपल्याकडे घेऊन ठेवली होती. प्रत्येक कंपनीत एक ॲक्सेस असतं, ते लावल्याशिवाय कंपनीचं डोअर उघडलं जात नाही. आणि सतीश कुमार हा सकाळी जॉगिंगसाठी निघाला होता. जॉगिंगच्या कपड्यांवरती तो आपलं पॉकेट तर घेऊ शकतो, पण आपल्या ऑफिसचं आयडेंटिटी कार्ड घेऊन तो बाहेर फिरू शकणार नाही. कोणीच आपलं ऑफिसचं कार्ड घेऊन जॉगिंगला जात नाही. मग यानं कसं काय ऑफिसमध्ये जाऊन दरवाजा उघडला. तो 3 ते 4 ठिकाणी कसा काय ॲक्सेस घेऊन आतमध्ये चावी घेण्यासाठी गेला. हे बरेच प्रश्न पोलिसांनी शोधून काढलेत. त्यामुळे पोलिसांनी इन्फोसिसच्या मालकालाच विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे सगळेच कर्मचारी हे 10 नंतरच ऑफिसला येतात. इतक्या सकाळी दुसरा कोणीही मदत करायलाही राहणार नाही. CCTV कॅमेरे चेक केले तर सतीश हा ऑफिसच्या फक्त खालीच फिरत होता, आतमध्ये तो गेलाच नव्हता. आणि म्हणूनच पोलिसांना त्याच्यावर दुसऱ्यांदीही संशय आला. आता पोलिसांनी अजूनच खोलवर तपास सुरू केला. त्याच्या घरातील काही पैशांची रक्कम गायब होती. तिच्या लग्नाचे दागदागिनेही गायब होते, म्हणजे घरात चोरी झाली असे स्पष्टपणे दिसत होते. त्याच चोरांनी लूटमार करून तिला मारून तिथून पळून गेले असावे असाही त्यांचा संशय काही दिवसातच दूर झाला. कारण जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी पुन्हा केली तेव्हा 30 ते 40 हजार रक्कम एकाच ठिकाणी अगदी सहजतेनं त्यांना सापडली. चोर जर चोरी करायला आले होते तर ती रक्कम त्यांनी तिथेच का ठेवली असावी असाही प्रश्न त्यांच्या समोर आला. तिसरी गोष्ट सतीशनं पोलिसांना सांगितली होती की त्याच्या बायकोनं त्याला फोन केला होता.
त्यानं मी घरी येतोय, दरवाजा उघडू नकोस असं तिला सांगितलं होतं. पोलिसांनी सगळ्यात अगोदर दोघांचेही फोन लोकेशन चेक केलं आणि त्यात त्यांना समजलं की दोन्हीही मोबाईल लोकेशन हे एकाच ठिकाणी आहेत. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की सतीशनेच बायकोच्या फोनवरून आपल्याला फोन केला. 30 ते 40 सेकंद फोन चालू ठेवला, नंतर स्वतःनेच फोन बंद करून टाकला. फोन तिथे ठेवून तो जॉगिंगसाठी निघून गेला. या सगळ्या गोष्टी जेव्हा पोलिसांच्या समोर आल्यात तेव्हा पोलिसांनी त्याला पोलिसी रुबाब दाखवला. आता खरा आरोपी हा त्या बायकोचा नवराच होता आणि तो आता पोलिसांच्या ताब्यात होता. त्याचं लग्नसुद्धा दोघांच्याही मर्जीनंच झालं होतं. अरेंज मॅरेज होतं, पण एकमेकांची पसंती होती आणि फक्त 3च वर्ष त्यांचं लग्न होऊन झालेलं होतं. मग या नवऱ्यानं तरीही त्या बायकोचा खून का केला आणि अशा पद्धतीनं त्यानं तिला का मारलं? आपल्या बायकोला खुर्चीवर बसवून तिचे हात बांधून तिचे डोळे बांधून तिच्या गळ्यावर वार करणं. त्यानं त्याच्या बायकोचे हात ती जिवंत असताना बांधले होते की मेल्यानंतर? बायकोला का मारलं? त्याचं कारण काय होतं? हाच प्रश्न वारंवार पोलीस त्याला विचारत होते. आता यापुढील सगळी कथा सतीश गुप्तानं आपल्या तोंडानेच पोलिसांसमोर उघड केली. 2007 मध्ये सतीशचं प्रियंकासोबत लग्न झालं होतं. सतीश बेंगलोरमध्येच लहानाचा मोठा झाला होता. आता चांगल्या नोकरीलाही तो लागला होता. म्हणून त्याचे आईवडील त्याच्या लग्नाची बोलणी करत होते. त्याच्यासाठी एखादी मुलगी शोधत होते. तेव्हाच प्रियंका यूपीची राहणारी असून बेंगलोरमध्ये एक शिक्षक म्हणून जॉईन झाली होती. ती तिथे नोकरी करत होती. काहीतरी दूरचे नातेसंबंध कामाला आले. प्रियंका सतीशच्या आईवडिलांना खूप आवडली. दोघांच्याही परिवारांना एकमेकांचा परिवार हा खूप जास्त आवडला. 2007 मध्येच प्रियंका आणि सतीश यांनी दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि सगळ्यांच्या सहमतीनं यांचं लग्नही झालं. आता लग्नानंतर एक वेगळीच नवीन कथा यांची सुरू झाली आणि लग्नानंतर काय झालं हे फक्त सतीशच्याच तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कारण दुसऱ्या बाजूची कथा सांगण्यासाठी आता बायको प्रियंका जिवंत नाही. म्हणून तिची काय बाजू होती? सतीशनं जे आरोप तिच्यावर लावले आहेत ते खरे की खोटे आहे हे आपण सांगू शकत नाही. परंतु सतीशने जे काही सांगितलं त्यामुळेच त्यानं आपल्या बायकोला संपवलं असा त्याचा दावा आहे. त्यानं सांगितलं की लग्न झाल्यानंतर आमचे काही दिवस खूपच आनंदात गेले. आम्ही दोघंही एकमेकांवर फार प्रेम करत होतो. काही दिवसांनंतरच एक दिवस प्रियंकाने माझ्या गळ्यात एक लॉकेट बघितलं, जे मी पहिल्यापासूनच गळ्यात नेहमीच घालायचो, ज्याच्या पॅन्डलमध्ये माझ्या आईवडिलांचे फोटो होते. पण तो फोटो बघितल्यानंतर प्रियंका नाराज झाली आणि मला म्हणाली, आता हे फोटो काढून टाक आणि या फोटोऐवजी तू माझा फोटो ठेव. मीच आता तुझी बायको आहे. त्याला हे मंजूर नव्हतं, कारण तोही त्याच्या आईवडिलांवर खूप प्रेम करायचा. परंतु बायकोच्या खुशीसाठी त्यानं ते केलं. थोडे दिवस असेच गेले. आता मात्र घरामध्ये सासू सुनेचं जमेना. ती म्हणायला लागली की मी आता या घरात नाही राहणार, आपण दुसरीकडे राहू. सतीशला हे सुद्धा अजिबात मंजूर नव्हतं. तो त्याच्या आईवडिलांना असं एकटं सोडून बायकोसोबत दुसरीकडे राहू शकत नव्हता. पण सतीशच्या आईवडिलांनी त्याला समजावलं की तुझी बायको म्हणत असेल तर तू तिकडे राहा, फक्त खुश राहा. आमच्या दोघांमुळे तुमच्या नवरा बायकोत भांडणं नको. म्हणून सतीशच्या आईवडिलांनी सतीशला दुसरीकडे राहण्यास परवानगी दिली. आता सतीशनं आईवडिलांचं ऐकून आपल्या कंपनी शेजारीच एक फ्लॅट घेतला. दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहू लागले. परंतु सतीश आठवड्यात आपल्या आईबाबांना भेटायला जात असे. हे सुद्धा प्रियंकाला आवडत नव्हतं. शनिवार रविवार आपल्यालाच सुट्टी असते. हा वेळ फक्त आपल्यालाच मिळायला हवा असा तिचा समज होता. त्यामुळे तू तुझ्या आईवडिलांकडे जात जाऊ नकोस. हा वेळ आपल्यालाच हवा असं म्हणून ती त्याच्यासोबत नेहमीच भांडण करत असे. ती त्याला आपल्या आईवडिलांपासून दूर करत आहे असं त्याला वाटत होतं. पण हे सगळं घडत असताना प्रियंका तिच्या आईवडिलांशी नेहमीच फोनवर बोलायची आणि ती जेव्हाही बोलत असायची तेव्हा सतीश देखील तिला बघायचा. त्याच्या मनात तिला तिच्या आईवडिलांशी बोलताना बघून एक गिल्ट येत होता की आपल्या बायकोचे नाते आपल्या आईवडिलांशी किती चांगले आहे.
ती त्यांच्यासोबत डेली फोनवर बोलते, त्यांची विचारपूस करते. तेही आपल्याकडे इथे येऊन राहून जातात. ही त्यांना तिकडे भेटायला जाते. पण तिच्यामुळे मी माझ्या आईवडिलांपासून किती दूर झालो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांच्यापासूनच आपल्या बायकोनं आपल्याला तोडलं. हा मोठा गिल्ट त्याच्या मनात होता. दोघांमध्ये बरेच या गोष्टींवरून वाद होत असले तरीही ते दोघं एकत्र सोबत त्या फ्लॅटमध्ये राहत होते. असेच त्यांचे दिवस चालू होते. तेव्हा जुलैमध्ये सतीश एक जमिनीची खरेदी करतो, ज्याच्यावर त्याला एक घर बांधायचं असतं. जेव्हा त्यानं जमीन खरेदी केली तेव्हा भूमिपूजनचा एक कार्यक्रम ठेवला होता. भूमिपूजनची तारीख ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होती. भूमिपूजनची सगळी तयारी झाली होती. प्रियंकाचे आईवडील देखील यूपीवरून त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सतीशचे आईवडील सुद्धा या कार्यक्रमात भूमिपूजनासाठी पोहोचले होते. ते आल्यानंतर प्रियंकाची नजर त्यांच्यावर पडली. इकडे सतीश त्या पूजेमध्ये बिझी होता. प्रियंका लगेचच आपल्या सासू सासऱ्यांजवळ गेली आणि ती त्यांना म्हणाली, ही आमची जमीन आहे. माझ्या नवऱ्यानं खरेदी केली आहे. तिथे आम्हाला घर बांधायचं आहे. ही तुमची जमीन नाही. आमच्या नवरा बायकोनं एकत्र पैसा खर्च करून ही जमीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्यांपासून दूर राहा. आपला झालेला अपमान बघून ते सासू सासरे आपल्या मुलाला न भेटताच तिथून निघून गेलेत. परंतु काहीच दिवसात ही गोष्ट सतीशच्या कानांवर पडली. आता मात्र सतीशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला आपल्या बायकोचा खूप राग आला. आता त्यांना मनाशी ठरवलं की तो या गोष्टीचा आपल्या बायकोसोबत बदला घेणार, तिला मारणार आणि त्यानंतरच त्यानं या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप मोठा प्लॅन केला. हा खून झालेला आहे असं वाटलं पाहिजे, चोरांनीच आपल्या बायकोला मारलं आहे असं वाटलं पाहिजे. असे सगळेच प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये तेव्हापासूनच सुरू झाले. जेव्हा भूमिपूजन झालं, आईवडिलांचा प्रियंकाने अपमान केला ही गोष्ट त्याला कळाली तरी देखील त्यानं आपल्याला हे माहिती आहे असं आपल्या बायकोला प्रियंकाला सांगितलं नाही. आपल्याला काहीच माहिती नाही असंच तो घरामध्ये तिच्यासोबत वागत राहिला. प्रियंका, भूमिपूजन झालं, आता आपण नवीन घर बांधणार यामध्येच खूप जास्त खुश होती. आता मात्र प्रेमानेच आपल्या बायकोचा विश्वास जिंकायचा आणि नंतर बदला घ्यायचा त्या नवऱ्यानं मनात विचार केला. त्यामुळे तो खूप मोठा फोटो घेऊन तिला सरप्राईज देण्यासाठी खोलीत गेला. त्यानं तिला खुर्चीवर बसवलं. तिचे डोळे त्यानं बंद केले आणि मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते बघ म्हणाला. तिनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर भिंतीवर स्वतःचा इतका मोठा फोटो बघून तिला फार आनंद झाला. आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, आपलं सगळं ऐकतो म्हणून ती खूप जास्त खुश होती. आपल्या आईबाबांना सुद्धा ती सांगत होती की माझा नवरा माझ्यावर आता खूप जास्त प्रेम करतो. आता त्या दिवसापासून नेहमीच सतीश प्रियंकाला नवीन नवीन गिफ्ट आणायला लागला. तिला तो सरप्राईज द्यायला लागला. तीही खूप जास्त खुश होत असे. त्यामुळे तिला त्याच्यावर काहीही संशय येईल हा प्रश्नच नव्हता. काही दिवसांसाठी ती आपल्या आईवडिलांकडेही जाऊन आली. तेव्हा देखील हा सतीश तिला वारंवार फोन करत असे. आपण तिच्यावर किती प्रेम करतो याची तिला जाणीव तो करून देत असे. आपला नवरा आता आपलाच आहे, तो आपल्यावरच खूप जास्त प्रेम करतो हे समजून ती आपल्या आईवडिलांकडून परत लवकरच त्याच्याकडे बँगलोरला आली. आता सतीश परत एकदा तिला गिफ्ट द्यायला सुरू करतो. मी तुझ्यासाठी सरप्राईज देणार आहे असंही तो तिला सांगतो. आपला नवरा आता नेहमीच आपल्याला अशाच पद्धतीनं सरप्राईज देतो हे तिला माहिती झालं होतं. त्यामुळे ती फार खुश होती. असेच परत थोडे दिवस गेले. तो परत आपल्या बायकोला म्हणाला, मी आज परत एकदा तुझ्यासाठी एक नवीन सरप्राईज आणलं आहे. तुझ्यासाठी हे गिफ्ट मी घेऊन आलेलो आहे. ती खूप जास्त खुश झाली आणि काय आहे त्याला म्हणू लागली. तो म्हणाला, तू हात लावलं की तू लगेच ओळखशील की ते काय आहे. त्यामुळे मी याही वेळी तुझे डोळे बंद करणार, तुझे हात मी खुर्चीला बांधणार, तेव्हाच तुला समजणार नाही की मी तुला आणलेलं गिफ्ट हे काय आहे. तिला अजिबातही आपल्या नवऱ्यावर तेव्हा संशय आला नाही. तिनं लगेचच आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानं तिचे हात
त्या खुर्चीला बांधलेत. एका नायलॉनची दोरी त्याच्याजवळ आधीच होती. त्यानं हळूहळू तिच्या डोक्यातून ती घातली. ती लगेचच त्याला म्हणाली, आज तू माझ्यासाठी हिऱ्यांचा हार आणला आहेस ना? मला माहिती पडलं आहे. जरी मी स्पर्श करू शकत नाही तरी मला जाणवलं. तो म्हणाला, बरोबर ओळखलंस. मी तुझ्यासाठी आज हिऱ्यांचाच हार आणला आहे. हेच तुझं आज सरप्राईज आहे. बोलत बोलत त्यानं दोरी तिच्या गळ्याला घट्ट आवळली. थोडीशी धडपड तिनं केली, तिनं जीव वाचवण्यासाठी, परंतु तिचा जीव लगेचच गेला. पण ती मेली आहे हे की बेशुद्ध पडली आहे हे त्याला समजेना. म्हणून सतीश लवकरच किचनमध्ये गेला आणि एक चाकू घेऊन आला आणि त्यानं तिच्या गळ्यावर चाकूने धार मारली. आता ती मेली आहे त्याला समजलं. तिचा फोन आपल्या हातात घेऊन त्यानं स्वतःलाच फोन केला. 30-40 सेकंद फोन चालू ठेवला आणि तो फोन तिच्या हातांना स्पर्श करून जागेवर परत ठेवून दिला आणि आपला मोबाईल हातात घेऊन तो घराच्या बाहेर पडला. थोड्या वेळानं बायकोचा फोन आलाय म्हणून मित्रासमोरच जोरात आवाज करत, मी येतोच आहे, दरवाजा उघडू नकोस, असं तो बोलला. रनिंग करून घेतली आणि 45 मिनिटांनी तो परत घरी पोहोचला. आपल्या आईवडिलांपासून आपली बायको आपल्याला दूर करत आहे हे त्याला पचलं नाही. आपली बायको आपल्याला आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हे त्याला कुठेतरी त्याच्या मनामध्ये ठसलं आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा तो स्वतःच्या बचावासाठी बराच लढला. पण त्यानं केलेला गुन्हा हा छोटा नव्हता, म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा कोर्टात सुनावली गेली. तो खूप हुशार होता. इन्फोसिस सारख्या ठिकाणी तो मॅनेजरचं काम करत होता. म्हणून तो जेलमध्ये जेव्हा राहायला लागला तेव्हा मी इथल्या कैद्यांना शिकवतो, मला दुसरे काम देऊ नका असंही तिथे म्हणाला. कोर्टाने त्याला ते काम सोपवलं. सतीश तिथल्याच कैद्यांना चांगल्या प्रकारे शिकवण्याचं काम करायला लागला. त्याने शिकवलेले जे स्टुडंट आहेत त्यांनी त्याच्यामुळेच डिग्रीसुद्धा मिळवल्यात. तेव्हा परत सतीश कुमारनं हायकोर्टमध्ये आपल्याला आता सोडावं अशी मागणी केली. आपल्याला आपली चुकी समजली असाही तो तिथे म्हणाला. परंतु न्यायालयानं त्याला, तू खूप चांगलं काम करत आहेस, तू शिकवण्याचं काम करत आहेस, तुझ्यामुळे दुसरेही लोक काहीतरी शिकत आहेत, हे खूप चांगलं आहे. परंतु तू जरी चांगलं काम करत असला तरी तू ज्या कामामुळे इथे आलेला आहेस ते खूप चुकीचं होतं. या चांगल्या कामांमुळे तुझ्या पापाचा घडा हा भरणार नाही. तू खूप मोठं पाप केलेलं आहेस. तू तुझ्या बायकोचा खून केलेला आहेस, मर्डर केलेला आहेस. तू सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहेस. बायकोला मारण्यापेक्षा तू तिच्यासोबत तलाक घेऊन स्वतंत्र राहू शकत होता. पण तू जो काही मार्ग निवडला ते चुकीचं आहे असं न्यायालयाने त्याला सुनावून परत एकदा जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली. आजही सतीश कुमार गुप्ता हा जेलमध्येच कोठडीत आहे. आयुष्यभरासाठी आता तो तिथेच राहणार. ही एक बेंगलोरमध्ये घडलेली सत्य घटना आहे. यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं, जरी तुम्ही एकमेकांच्या पसंतीनं लग्न केलेलं आहे, तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतात, परंतु तुम्हाला एकमेकांना पूर्ण मुठीत घेण्याचा, तो फक्त माझाच आहे किंवा ती फक्त माझीच आहे असं म्हणण्याचा अधिकार नाही. नवऱ्याचा वेगळा परिवार असतो तर बायकोचा वेगळा. दोघांनीही एकमेकांच्या परिवारांना स्वीकारलं पाहिजे. बायकोने आपला होणारा नवीन परिवार सांभाळायला पाहिजे, ना की आपल्या नवऱ्याला आईवडिलांपासून तिनं दूर करायला हवं. त्याच्यासाठी ज्या गोष्टी प्रिय आहेत बायकोनं त्या स्वीकारायलाच हव्या. आणि नवऱ्यानं सुद्धा जर बायकोला एखादी गोष्ट पटत नसेल तर एकदा दोनदा तिला समजावून सांगायला हवं. परंतु कितीही समजून सांगितलं तरी ती ऐकतच नसेल तर दोघांनीही स्वखुशीनं एकमेकांपासून दूर व्हायला हवं. एकमेकांना घटस्फोट म्हणजेच तलाक देऊन आपलं स्वतंत्र जीवन जगायला हवं. परंतु सतीशनं जे बायकोसोबत केलं ते कोणत्याच नवऱ्यानं करायला नको. एखाद्याला मारणं म्हणजे त्याला शिक्षा होते असं अजिबात नसतं. उलट शिक्षा तर सतीश कुमारला झाली आहे.
तीही जन्मठेपेची. आयुष्यभरासाठी तो आता जेलमध्येच राहणार. इतका हुशार, इतका मोठ्या कंपनीत काम करणारा माणूस आज स्वतःचंच आयुष्य पूर्णपणे बर्बाद करून बसला. म्हणून मारणं हा एकच पर्याय शेवटचा नसतो. आपल्या परिवारासोबत बोलून काही गोष्टी क्लिअर करून आपण याच्यावर निर्णय घेऊ शकतो. परंतु एखाद्याचा खून करून त्याचा बदला घेणं हे अजिबातही योग्य नाही. त्यामुळे नुकसान हे फक्त आणि फक्त आपलंच होतं हे मात्र विसरू नका. तुम्हाला आजची ही क्राईम स्टोरी कशी वाटली? तुम्ही याआधी ऐकलं होतं का? 12 वर्षांपूर्वी प्रियंका आणि सतीशची ही कहाणी मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि हो, कहाणीला लाईक नक्की करा. कॉमेंट करून सांगायचं विसरू नका की सतीशनं जे केलं ते चुकीचं होतं की बरोबर. आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलवरील स्टोरीज ऐकत रहा.